विद्यार्थी मित्रांनो, आपण BSc पार्ट 3 मधील सोल्युशन हा चॅप्टर स्टडी करतोय. तर सोल्युशन या चॅप्टरमधील आपण इंट्रोडक्शन पार्ट बघितलेला आहे. त्यानंतर राऊल्स लॉ फॉर पार्शल प्रेशर हा लॉ सुद्धा आपण एक्सप्लेन केलेला आहे. त्याचबरोबर आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन जे आहेत ते आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये असणारं त्यांचं डिस्टिंग्विश जे आहे ते पण आपण बघितलेलं आहे. आता यानंतर याच्यामध्ये आपण बघा पुढे जे पॉईंट्स होते आपल्या सिलेबसमधील ते काही डिस्कस केलेले आहेत. ते म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन्स ऑफ मिसिबल लिक्विड्स, त्याचबरोबर व्हेपर प्रेशर्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन्स ऑफ मिसिबल लिक्विड्स, हे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरला जे आपण बघणार आहे त्यामध्ये आता काय करतोय बघा, आपण बघणार आहोत कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड व्हेपर. आता हा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड व्हेपर. हा आपल्या पुस्तकामधील 4.3 हा पॉईंट आहे, कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड व्हेपर. थोडंसं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, त्यामुळं आपल्याला जरा काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाठीमागं लेक्चरला बघितलेलं आहे बघा, राऊल्स लॉची आपण डेफिनेशन करताना कशी केलेली आहे बघा, किंवा स्टेटमेंट त्याचं कसं आहे, पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इट इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड इट बाय मोल फ्रॅक्शन, असे आपण डेफिनेशन केलेलं आहे. म्हणजे राऊल्स लॉ साधारणतः आपण मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये मांडताना कसा मांडला आहे, P इज इक्वल टू PG किंवा PA इज इक्वल टू P0A इंटू XA, where PA is partial vapor pressure of liquid A, P0A it is vapor pressure of pure component, and XA it is mole fraction of that component, that is A. किंवा आपण दुसरं इक्वेशन असं बघितले, PB इज इक्वल टू P0B इंटू XB. यातला PB म्हणजे काय, पार्शल वेपर प्रेशर ऑफ B कंपोनंट और लिक्विड, P0B it is partial pure vapor pressure of pure component B, and XB it is the mole fraction of that of B. So आता याचा उपयोग करून आपण काय करणार आहोत बघा, याचा उपयोग करून आपण कंपोजिशन ऑफ व्हेपर अँड लिक्विड आपण हे डिस्कस करणार आहोत. सो द पार्शल व्हेपर प्रेशर or the partial pressure of the vapors in equilibrium with a mixture of two volatile liquids are determined by measuring the total pressure P and the composition of vapor. म्हणजे बघा, आपल्याला पार्शल प्रेशर व्हेपरचं डिटरमाइन करायचं आहे इन इक्विलिब्रियम विथ अ मिक्सचर ऑफ टू व्होलाटाईल लिक्विड्स. दोन व्होलाटाईल लिक्विड्स घेतल्यात आणि या दोन व्होलाटाईल लिक्विडचं आपल्याला पार्शल प्रेशर डिटरमाइन करायचं आहे. आता हे पार्शल प्रेशर डिटरमाइन करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतोय, टोटल प्रेशरचा आणि कंपोजिशन ऑफ द व्हेपर याचा उपयोग करणार आहे. परत एकदा मी स्टेटमेंट सांगतोय तुम्हाला, द पार्शल प्रेशर ऑफ व्हेपर्स इन इक्विलिब्रियम विथ अ मिक्सचर ऑफ टू व्होलाटाईल लिक्विड्स आर डिटरमाइंड बाय मेजरिंग द प्रेशर P and the composition of vapor. If vapor is stated in terms of respective mole fractions x dash A and x dash B, then we can write. म्हणजे बघा, जर आपण व्हेपर is stated in terms of respective mole fraction, that is x dash A and x dash B. आता इथं थोडक्यात व्यवस्थित बघा, आपण व्हेपरचं आणि लिक्विडचं कंपोजिशन बघणार आहोत. त्यामुळं मोल फ्रॅक्शन जो लिक्विडचा आहे, समजा दोन कंपोनंट आहेत A आणि B, यातला Aचं मोल फ्रॅक्शन लिक्विड स्टेटमध्ये XA आणि Bचा लिक्विड स्टेटमध्ये XB असणार आहे. तेच लिक्विड ज्यावेळी व्हेपर स्टेटमध्ये असेल किंवा लिक्विड व्हेपर स्टेटमध्ये असेल त्यावेळी त्याचा मोल फ्रॅक्शन x डॅश A आणि बीचा काय असणार आहे, x डॅश B असणार आहे. म्हणून इथं स्टेटमेंट मी काय करतोय बघा, इफ द व्हेपर is stated in terms of respective mole fractions, that is x dash A and x dash B, then we can write the Raoult's law, that is PA is equal to x dash A into P and PB is equal to x dash B into P.
इथं त्याला इक्वेशन 4.5 असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर व्हेपर ही एक्स डॅश ए आणि एक्स डॅश बी या मोल फ्रॅक्शनच्या रिस्पेक्टिव्हली घेतली असेल तर पी ए इज इक्वल टू काय होईल एक्स डॅश ए इंटू पी आणि पी बी काय होणार आहे पी बी इज इक्वल टू एक्स डॅश बी इंटू पी होणार आहे. पण अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ टोटल व्हेपर प्रेशर दॅट इज पी इज इक्वल टू पी ए प्लस पी बी. म्हणजे इथं या इक्वेशनमधला पी जो आहे त्याची किंमत आहे पी ए प्लस पी बी. दॅट मीन्स हिअर it should be noted that the quantities x dash a and x dash b refers to the mole fraction of A and B in vapor state and quantities XA and XB to the mole fraction in liquid state. म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर लिक्विड व्हेपर स्टेटमध्ये असेल तर त्याचा मोल फ्रॅक्शन एक्स डॅश ए आणि एक्स डॅश बी असेल ए आणि बी कंपोनंटला रिस्पेक्टिव्हली आणि मोल फ्रॅक्शन म्हणजे ते लिक्विड स्टेटमध्ये असेल त्यावेळी त्याचा मोल फ्रॅक्शन एचा एक्स डॅश एक्स ए असेल आणि बीचा एक्स बी असणार आहे. नाव अगेन फ्रॉम राऊल्स लॉ फॉर आयडियल सिस्टीम ऑफ टू लिक्विड्स वी हॅव. म्हणजे राऊल्स लॉनुसार आपण किंवा राऊल्स लॉ आपण दोन लिक्विड कंपोनंटचा कसा म्हणतो पी ए मी मगाशी सांगितले पी ए इज इक्वल टू पी झिरो ए इंटू एक्स ए आणि पी बी इज इक्वल टू पी झिरो बी इंटू एक्स बी. where P0A and P0B are the vapor pressures of pure liquids A and B respectively. हा आपला राऊल्स लॉ आहे. Now if the vapor behaves ideally then according to Dalton's law of partial pressure P is equal to PA plus PB. हेही मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि मग P is equal to PA plus PB हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इथं P ची जी किंमत आहे ती आपण जर कन्सिडर केली तर इक्वेशन 4.5 कसं होईल बघा. इक्वेशन 4.5 कोणतं आहे तुमचं तर इक्वेशन 4.5 आहे पी ए इज इक्वल टू एक्स डॅश ए इंटू पी आणि पी बी इज इक्वल टू एक्स डॅश बी इंटू पी. नाव आता या इक्वेशनमध्ये पीची किंमत आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. इक्वेशन 4.5 मध्ये पी ए इज इक्वल टू एक्स डॅश ए इंटू पी होता त्याच्याऐवजी पी ए प्लस पी बी. म्हणजे हे जे इक्वेशन आहे पी ए इज इक्वल टू एक्स डॅश ए इंटू पी ए प्लस पी बी. नाव देअरफॉर एक्स डॅश ए इज इक्वल टू या इक्वेशनवरून एक्स डॅश एची किंमत कशी निघते बघा एक्स डॅश ए इज इक्वल टू पी ए अपॉन पी ए प्लस पी बी. म्हणजे हा जो कंसामध्ये पी ए प्लस पी बी आहे ना तो आता काय होईल इथं एक्स डॅश एला गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती तिकडे गेल्यावरती तो काय होईल पी एला भागिले होईल. त्यामुळे एक्स डॅश एची किंमत जी आहे ती कशी मिळेल आपल्याला एक्स डॅश ए इज इक्वल टू पी ए अपॉन कंसामध्ये पी ए प्लस पी बी कंस कंप्लीट. इफ लिक्विड मिक्सचर इन इक्विलिब्रियम विथ व्हेपर ऑल्सो बिहेव्स आयडियली देन बाय इक्वेशन 4.6 PA and PB may be replaced by P0A into XA and P0B into XB then respectively then equation 4.7 becomes. आता इक्वेशन 4.7 आपल्याला काढायचं आहे. ते कसं होईल इक्वेशन 4.7 आपण x डॅश a इज इक्वल टू पी ए अपॉन पी ए प्लस पी बी घेतलेला आहे. जर पी आपण पीची किंमत पी एची किंमत आणि पी बीची किंमत राऊल्स लॉनुसार जर म्हटलं तर पी ए म्हणजे पी झिरो ए इंटू एक्स ए आहे आणि पी बी इज इक्वल टू पी झिरो बी इंटू एक्स बी आहे. या किमती जर या 4.7 इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर इक्वेशन आपल्याला कसं मिळते बघा एक्स डॅश ए इज इक्वल टू पी एची किंमत काय बघा पी एची किंमत आहे पी झिरो ए इंटू एक्स ए अपॉन इथं पण पी एची किंमत काय बघा पी झिरो ए इंटू एक्स ए प्लस पी बीची किंमत आहे पी झिरो बी इंटू एक्स बी. हे इक्वेशन 4.8 मिळेल. आणि याच इक्वेशनला जर मॅथमॅटिकली किंवा मॅथमॅटिक्सनुसार आपण ते पुढे सॉल्व केलं रिअरेंज केलं तर इथं आपल्याला याची 4.8 या इक्वेशनचं कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन मिळतं एक्स डॅश ए अपॉन एक्स ए इज इक्वल टू 1 अपॉन एक्स ए प्लस एक्स बी इंटू पी झिरो बी अपॉन पी झिरो ए. where किंवा since x dash a and xa represents the mole fraction of A in the vapor
and liquid phases respectively. Now mole fraction of A in vapor divided by mole fraction of A in liquid state, that is equal to 1 upon XA plus XB into P0B upon P0A. This is the equation 4.9. It can be seen from the equation 4.9 that since XA plus XB is unity, the proportion of A will be the same in the liquid and vapor only, and therefore if P0A is equal to P0B, then pure liquids A and B behaves same vapor pressure. म्हणजे जे इक्वेशन 4.9 आहे त्या 4.9 इक्वेशन्समध्ये आपण असं म्हटलेलं आहे एक्स डॅश ए अपॉन एक्स ए, म्हणजेच ए हा लिक्विड कंपोनंट आहे आणि त्या ए हा एक कंपोनंट आहे आणि त्याचं मोल फ्रॅक्शन जो आहे तो व्हेपर स्टेट आणि लिक्विड स्टेटमधला आहे. म्हणून तो आपण कसा मांडू शकतोय 4.9 इक्वेशनमध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ ए in vapor state divided by mole fraction of A in liquid state, that is equal to 1 upon XA plus XB into P0B upon P0A. आणि मग या इक्वेशनमध्ये जर XA प्लस XB याची जर किंमत 1 असेल किंवा युनिटी असेल, in the proportion of A will be same in the liquid and vapor state. म्हणजे जर XA आणि XB ची किंमत 1 येईल तर ते लिक्विड आणि व्हेपर यांचं जे प्रपोर्शन असेल ते 1 येईल आणि मग त्यानुसार P0A आणि P0B ची किंमत काय होईल, इक्वल टू होईल. आणि ते इक्वल टू झाल्यामुळं इथं लिक्विड A आणि B हॅव सेम व्हेपर प्रेशर असं आपण म्हणणार आहोत. इफ आता पुढे बघा, इफ व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर B, if vapor pressure of pure B is greater than that of A, जर B चं व्हेपर प्रेशर A पेक्षा जास्त असेल, then the ratio P0B upon P0A will be greater than unity. जर B चं प्रेशर व्हेपर प्रेशर A पेक्षा जास्त असेल तर हा जो रेशो आहे P0B अपॉन P0A हा काय असणार आहे, 1 पेक्षा जास्त असणार आहे. आणि जर हा रेशो 1 पेक्षा जास्त असेल, the value of denominator in equation will also be greater than unity. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू 1 पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ही जास्त असल्यामुळे द क्वेश्चन्स इन इक्वेशन विल दस बी लेस दॅन युनिटी. आणि त्यामुळे त्याचा रेशो जो असणार आहे, रेशो म्हणजे कोणता, मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन व्हेपर डिवायडेड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन लिक्विड, हा जो क्वेश्चन असणार आहे तो मात्र 1 पेक्षा काय येणार आहे, तो कमी येणार आहे. Consequently, the mole fraction of A in vapor phase will be less than that of in liquid phase. आणि म्हणूनच मग मोल एचा मोल फ्रॅक्शन व्हेपर स्टेटमधला जो असणार आहे तो लिक्विड फेजपेक्षा काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन 1 पेक्षा कमी असणार आहे. This means that if pure liquid B has a higher vapor pressure than pure A, the vapor will the vapor will contain relatively more B than those of the liquid which it is in equilibrium. म्हणजे जर मोल फ्रॅक्शन ऑफ व्हेपर हा मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विडपेक्षा जर कमी असेल, तर तो जर कमी असेल तर बीचं जे व्हेपर प्रेशर असेल ते बीचं व्हेपर प्रेशर काय असणार आहे, ए पेक्षा जास्त असणार आहे. आणि मग यानुसारच जे काय जनरल कन्क्लुजन आहे, राऊल्स लॉ मांडलेला होता किंवा राऊल्स लॉ ओबे करून जे काय मांडलेलं आहे ते जनरल कन्क्लुजन जनरलाइज केलं कुणी, नोवाल्फ या सायंटिस्टनं. आणि मग त्याचा एक रूल मांडला. तो रूल कसा आहे बघा, दी व्हेपर always contains relatively more proportion of the more volatile component than does the liquid phase. नवीन एकदा सांगतोय बघा मी, राऊल्स लॉ ओबेज करून एक जनरल कन्क्लुजन डिराईव्ह केलं आणि त्या जनरल कन्क्लुजनवरून जनरलायझेशन केलेलं आहे नोवाल्फ या सायंटिस्टनं केलं आणि त्यानं त्याचा एक रूल मांडला. तो रूल म्हणजे आहे नोवाल्फ्स रूल. आणि तो रूल कसा आहे बघा, the vapor always contains relatively more proportion of the more volatile component, that is component of higher vapor pressure,
than does the liquid phase, and this generalization is known as Nowell's rule. ओके, आजच्या लेक्चरला आपण कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड व्हेपर हा पॉईंट बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण व्हेपर प्रेशर अँड बॉइलिंग पॉईंट डायग्रॅम्स ऑफ मिसिबल लिक्विड्स बघणार आहोत. ओके, we will stop here.